हातची. आईच्या हातचं सगळंच आवडतं. वांग्याचं भरीत स्पेसिफिक आणि कळण्याची भाकरी. वा, कसली भाकरी? कळण्याची. म्हणजे नाही कळालं मला. कळणा म्हणजे उडीद आणि ज्वारी मिक्स केलं जातं. त्यात थोड्या मेथ्या टाकल्या जातात हा. आणि मीठ टाकलं जातं. अच्छा. बेस्ट लागते. रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवर जा. मला एक सांग ना, तुझी स्पेशल डिश लोकांना आज रेसिपी सांगायची झाली पटकन, तुझी जी लोकांना तुझ्या घरातल्यांना पण आवडते तू बनवते, अशी एखाद्या डिशची रेसिपी सांग. मी चायनीज आता बऱ्यापैकी चांगलं बनवते, पण देसी खायचं झालं तर माझ्या हातचं खरडा. हा, लोक चिकन खरडा किंवा फिश खरडा. हां, मी ठेचा मच्छी खूप छान बनवते. ठेचा मच्छी. माझ्या हातची ठेचा म्हणजे मच्छी. काय प्रकार आहे, पण कसा बनवतेस तू? काय नाही, ठेचा करायचा आपण जसा करतो तसा नेहमीचा. माझा मिरचीचा ठेचा करायचा, शेंगदाणे नाही त्याच्यात, मिरचीचा ठेचा करायचा. फिशला लावायचा, मॅरिनेट करून ठेवायचा थोडा वेळ आणि फ्राय करायचा. झाली ठेचा मच्छी. आणि थोडंसं पाणी सोडलं तर तुम्हाला भाकरी बरोबर खायला पण होतं. वाव, मस्त लागतं. त्याला मग रवा मसाला वगैरे, ते रवा वगैरे लावायचं नाही काहीच? ओनली रवा फ्राय. हो, मस्त. आणि सलमान खान सरांना आवडलेल्या माझ्या हातच्या बटाट्याच्या काचऱ्या. कधीच सांगतेस तू मला हे? मी बिग बॉस हिंदीत गेले होते हा, तेव्हा सलमान सरांना माझ्या हातच्या बटाट्याच्या काचऱ्या आणि आपला मसाले भात खूप आवडला तेव्हा होता. तू तिथे केला होतास तो. आणि तेव्हा मला किचन क्वीनचा टॅग पण मिळाला होता. हो, वाव. पण इथे पण तू जास्तच बनवायचीस ना मराठी बिग बॉस. हिंदीत पण मीच जेवण बनवलं. राहिलं बिग बॉसचं हे. मगाशी बिग बॉसची अशी चर्चा होती आपण केलेली की आमच्या एका शो मध्ये आपला एक अभिनेता ज्या वेळेला तुम्ही एकत्र होतात, पण ते बऱ्याच कलाकारांचं असं म्हणणं पडलं की तू अभ्यास करून गेली होतीस, तुला प्रॉपर टेक्निकली सगळं माहिती होतं कसं काय. मला त्याच्यावर तुझ्याकडनं उत्तर हवंय. फर्स्ट ऑफ ऑल, टेक्निकली कसं माहिती असू शकेल? माझाही पहिलाच सीझन होता. मी काय आधी बिग बॉस मध्ये जाऊन आले नव्हते. उलट असं म्हणणाऱ्यांनाच टेक्निकल नॉलेज जास्त होतं शोचं. बिकॉज ते मेंबर आहे ना, काउंट करायचे. एका मेंबरचा इतक्या मिनिटाचा फुटेज, दुसऱ्या मेंबरचा तितक्या मिनिट, एवढ्या लोकांचा इतक्या मिनिटात. मी कधी हे कॅल्क्युलेशनच केलं नाहीये आयुष्यात. आता सुद्धा जेव्हा 5 मिनिटासाठी आम्ही बिग बॉसच्या घरात गेलो होतो सीझन 6 मध्ये, 5 मिनिटासाठी म्हणजे 1 तासाभरासाठी गेलो होतो, तर तासाभरामध्ये मी दिसली. बिकॉज तो माझा नेचर आहे. मी मार्केट खाते लोकांचं. स्वभाव आहे तो आपला. आपल्याला जन्मजात आपण तसेच आहोत. तेव्हा पण बोललं जायचं ना. तेव्हा पण बोललं पण जायचं. मग हे बघा, माझ्यासाठी वेगळे कॅमेरा सेटअप केलाय का बिग बॉसने? नाही ना. जर 100 कॅमेरे माझ्यासाठी आहे तर 100 कॅमेरे त्यांच्यासाठी पण होते. ओके. जर मी बिग बॉस मध्ये तर तुम्ही बिग बॉस मध्येच होतात. काय माझं बिग बॉस वेगळं आणि तुमचं बिग बॉस वेगळं नव्हतं. एकाच शो मध्ये टास्क मला जो असायचा तोच तुम्हालाही टास्क असायचा. आपण सेम टास्क करायचो. मग एकच टास्क, एकच प्लॅटफॉर्म, एकच शो, तितकेच कॅमेरे. तुम्ही माझ्यावर आरोपच लावू शकत नाही की तुम्हाला फुटेज मिळालं. मला तुम्ही घ्या. बिग बॉसच्या घरात ज्याने त्याने आपलं फुटेज स्वतः घ्यायचं असतं. आता जी विजेती ठरलेली आहे त्यावर तू हॅपी आहे? ऑफकोर्स आहे. त्या पोरीने जीव तोडून खेळली आहे. ती पोरगी जीव तोडून खेळली आहे. डे 1 पासनं. जिंकायचंय तर जिंकायचंय. ठरवून आली होती की जिंकायचंय आणि जिंकली. काय चुकीचं काय मॅनिफेस्ट करण्यात? जर तुम्ही परीक्षेला जाता, एक्झाम द्यायला जाता आणि तुम्ही परीक्षा कुठली नापास होण्यासाठी देता का? तुम्ही सगळेजण एकाच प्लॅटफॉर्मवर आहात. तुम्हाला सेम अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. तिचं सोनं कसं करायचं, संधीचं सोनं कसं करायचं, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे ना. तुम्हाला कोणी पकडून ठेवलंय का? हात बांधून ठेवलंय का? नाही ना. दिसा ना. मी नाही झोपा काढल्या तिकडे जाऊन. ब्लँकेटमध्ये सतत नसायचे मी सतत जागी असायची. मला तर रात्री पण झोप नाही यायची. सतत डोक्यामध्ये उद्या याची भाजी करायची, म्हणजे जेवण काय बनवायचं आहे त्यापासून डोक्यात चालू असायचं. कारण राशन लिमिटेड असतं ना. सो मी रात्री झोपताना पण विचार करायची की उद्या आपण काय बनवूया की सगळं पटपट बनेल, सगळ्यांना होईल. कारण उद्या टास्क पण करायचा आहे, जेवण पण बनवायचं आहे. सो टास्कही करायचा आहे, जेवणही बनवायचं आहे. सो त्याचा मेळ कसा साधायचा? किंवा आता 2 दिवस बिग बॉस पाणी देणार नाहीये, बिना पाण्याने आपण घरात राहणार आहोत, तर कसं मॅनेज करायचं? सो मलाही तोच मेंदू दिलाय जो तुमच्या डोक्यात आहे. तुम्ही कसं जगता या शोला हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. अभ्यास कोण कुठली पुस्तक आहे याच्यावर नवनीत आहे.
बरं जे म्हणतायत त्या 3 महिने आधी त्यांनी शो साईन करून ठेवला होता. मी तर शो जाताना म्हणजे लोणावळ्याला ऑन द वे जाताना मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला आहे. पण माझं सिलेक्शनच 4 दिवस आधी झालं बिग बॉस मध्ये. कधी करणार अभ्यास? कुठला अभ्यास? काही अभ्यास बिभ्यास असा काही नसतो. हा, तिथं गेल्यानंतर समोरच्याचा कॉन्फिडन्स डाऊन करण्याकरता आपण थोडं म्हणायचं हा मला ते ऑलरेडी माहिती आहे. हा माहिती आहे. सो समोरचा आधीच घाबरून जातो, अरे यार हिला माहिती आहे आता काय करायचं, हिला तर जमेल आपल्याला तर नाही जमणार. पण ती नॅक आहे माझी लोकांना उचकवायची. हा की बरं मला येतं, तुम्ही तुमचं बघा. आला की मलाही काहीच येत नसे पण असं दाखवायचं की मला येतं. समोरचा कॉन्फिडन्स खाली, आपला कॉन्फिडन्स वर. मग टास्क आपणच जिंकतो. बरं तन्वी आणि कुठला एक असा सदस्य असेल या वेळेला ज्याला तुला सपोर्ट करावा असं वाटत होतं की हा जिंकला तरी बाबा ओके? कोण? मला तन्वी आणि राकेश दोघेही खूप आवडत होते. आणि दीपाली ताईचा पण गेम छानच होता. म्हणजे ती बरोबर जिथं तोडायचंय जिथं जोडायचंय, जोड तोड का राजकारण वो एकदम करेक्ट कर रही थी घर के अंदर. सो तिचा गेम छान होता. आणि त्या घराला बेसिकली ना, त्या घराला तुम्ही आपलं घर मानणं, त्या घराला आपल्या घरासारखं वावरणं. आता तन्वीचा वावर तसा दिसत होता. ती किचनमध्येही दिसायची, ती टास्कमध्येही दिसायची, ती तिचे मुद्दे मांडतानाही दिसायची, ती घरातल्या प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व असायची. आता जेव्हा ते एक तिकीट टू फिनाले टास्क आलं होतं त्याच्यामध्ये घरातल्या गोष्टी की या इथं अमुक किती बेड आहे, अमुक जण किती वेळा नॉमिनेट झाला, अमुक जण कोण कॅप्टन नाही झाला, हे सगळं डोक्यात आहे. कारण शोमध्ये तुम्ही जीव ओतलाय तुमचा, त्यामुळे तुम्हाला सगळं इथं फीड आहे, डोक्यात फिक्स आहे तुमच्या, कारण तुम्ही तेवढं फोकस ठेवला आहे. सो इट्स ऑल अबाउट फोकस. आणि मग नंतर जेव्हा एखादा खूप अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं परफॉर्म करतो ना, तेव्हा लोकांना असं वाटतं अरे यार हिला इतकं छान कसं जमलं, आपल्याला जमलं नाही म्हणजे हिचं काही सेटिंग आहे का? असं काही नसतं. तिचा फोकस आहे, तुमचा फोकस नव्हता. तुमचा फोकस मी काय इथं भांडी घासू, मी काय इथं काम करू, हे काय माझं घर आहे का, किंवा एकच जागा एकच सोफा पकडायचा तिथेच अख्खा दिवस बसायचं, असं नसतं. तुम्हाला यत्र तत्र सर्वत्र तुम्ही दिसले पाहिजे शोमध्ये. आणि तो त्याचाच शो आहे. जमतंय तर बघा, जमलं तर शो तुमचा, नाही जमलं तर मग घरी रडत बसा की ही कशी काय जिंकली, ही कशी काय जिंकली. असं नसतं ग. हे बघ बेसिकली कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही जी कहावत आहे ना, ती बरोबर आहे अगदी, उगाच नाही आहे ती. ज्याला जमून जातं ना त्याच्यावर सगळे डाऊटच करतात. आणि ज्याला जमत नाही तो ज्याला जमलंय त्याला सतत दोष देण्यातच धन्यता मानतो. स्वतःवर विचार करा की आपण कुठे चुकलो, आपण कुठे कमी पडलो, हा पण विचार करा ना. आणि काही कंटेस्टंट, आता फॉर एक्झाम्पल विशाल, किती स्पोर्टिंग स्पिरिट होतं त्याचं, मला ते खूप आवडायचं विशालचं. की तो टास्क हरला जरी ना तरी जिंकणाऱ्याचं कायम कौतुक करायचं की किती छान खेळली ही टास्क. किंवा ही अमुक, आता फॉर एक्झाम्पल तन्वी स्ट्रॉंग होती घरामध्ये प्लेअर, तर तो सांगायचा उघडपणे की ती स्ट्रॉंग आहे. बरं नॉमिनेट तुम्हीच केलं नाही तिला अख्खा सीझनमध्ये 2 वेळा ती नॉमिनेट झाली. नॉमिनेट करण्याची जबाबदारी कोणाकडे होती? तुमच्याकडेच होती ना. तुम्ही तिला स्ट्रॉंग आहे म्हणून नॉमिनेटच केलं नाही. आणि मग ती शेवटपर्यंत जेव्हा आली तेव्हा तुम्ही म्हणाले की ही फेक आहे. मग काढायचं होतं ना तिला घराबाहेर. जर तुम्हाला ती फेक वाटते तर नॉमिनेट करायचं होतं तिला, प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट करायचं होतं. केव्हा ना केव्हा तर बाहेर गेली असती, तुम्ही तिला नॉमिनेट केलं नाही. तुम्हीच तिला मोठं केलं, तुम्हीच तिला शोमध्ये टिकवलं. आणि जेव्हा ती जिंकली तेव्हा ती फेक आहे. असं काय, याला रडीचा डाव म्हणतात. बरं आता आपण पाणीपुरी जरा तू मला सांग, एवढी लहान असताना तू पाणीपुरी खायचीस का? ऑफकोर्स. हो. जमायचं करणं? हो. पाणीपुरी हे बघ, पाणीपुरीच्या साईज तर तोंड करायला नाही जमलं तरी ते तोडून मोडून कशी करून आत घुसवायची, पण पाणीपुरी खायची. वा. जगातली प्रत्येक मुलगी आज तक मैंने कभी किसी के सामने हात नाही फैलाया. पहिल्यांदा मी कोणासमोर हात पसरवते, म्हणजे आयुष्यात फक्त एका माणसापुढे मी हात पसरवलाय, पाणीपुरी वाल्याच्या समोर.